नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा रेड्डीज अकॅडमी यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गेल्या तासाला आपण स्पीड अँड वेलॉसिटी ह्याचं पार्ट 1 हे आपण पाहिलं. आज आपण पार्ट 2 पाहतो आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्यामध्ये थोडंसं गॅप पडलेलं आहे, हे मलाही मान्य आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण इथून पुढे आपले जे काही लेसन्स असतील ते कंटिन्यू असतील. त्यासाठी कारण पण मी सांगतो आहे. बरंच माझ्या मित्रांनी मला कॉमेंट्स करून सांगितले होते की तुमचा आवाज हा येत नाही. त्यासाठी तुम्ही पाहत पण असाल की कॉलर माईक आहे, कॉलर माईक पण घेतलेला आहे, त्याची व्यवस्था केलेली आहे. इथून पुढे तुमचा आणि माझा जो काही कम्युनिकेशन असेल तो अतिशय व्यवस्थितपणे, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे जाईल. ठीक आहे, ह्याची मी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही तुम्हाला सजेशन्स असतील तुमचे, तर अवश्य लेसन संपल्यानंतर तुमचे खाली कमेंट बॉक्स असतं, ते कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही कमेंट्स असतील ते कमेंट्स लिहा आणि शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स हे वेळच्या वेळी तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, आज आपण स्पीड अँड वेलॉसिटी पार्ट 2 ह्याच्यामध्ये जाणार आहोत. पार्ट 2 इकडे जाण्या अगोदर पार्ट 1चं थोडंसं आपण रिकॅप घेऊया, कारण थोडंसं गॅप पडलेलं आहे. स्पीड म्हणजे गती आणि वेलॉसिटी म्हणजे वेग, हे आपण पाहिलेलं आहे. हे दोन्हीचं डेफिनेशन हे सारखंच आहे, फक्त छोटासा फरक आहे. तो फरक काय आहे? गती ही अदिश रास आहे आणि ही सदिश रास आहे. अदिशला स्केलर म्हणतात आणि ह्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. ठीक आहे, आठवलं? आता दोन्हींचं फॉर्म्युला देखील सेम आहे. वेलॉसिटी इक्वल टू S/T. वेलॉसिटी, V फॉर वेलॉसिटी आणि S फॉर डिस्प्लेसमेंट आणि T फॉर टाईम, किंवा S म्हणजे वस्तूने कापलेले एकूण अंतर आणि T म्हणजे त्याकरिता लागलेला एकूण वेळ. असं आहे. द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन अ युनिट टाईम, हे म्हणजेच स्पीड. आणि वेलॉसिटी म्हणजे काय? द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डायरेक्शन डिवायडेड बाय द टाईम टेकन, हे म्हणजेच वेलॉसिटी. दोन्हींच्यामध्ये हे छोटंसं फरक आहे. वेलॉसिटीमध्ये डायरेक्शन आहे, दिशा आहे. इथं पाहिला तुम्ही, सदिश म्हणजे दिशा सहित. आणि स्पीड गती, त्यामध्ये अदिश, अ म्हणजे नाही, हो की नाही? निगेटिव्ह किंवा विरुद्धार्थी शब्द आपण दाखवण्यासाठी हा शब्द आपण वापरतो. अदिश, दिशेची गरज नाही. ठीक आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं त्वरण, त्याला ॲक्सलरेशन म्हणतात. ॲक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाईम म्हणजेच ॲक्सलरेशन, किंवा त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? वेगात होणाऱ्या बदलच्या मानाला. ह्याला स्मॉल ए ॲब्रिव्हेशन आहे, V-U/T. V म्हणजे फायनल वेलॉसिटी किंवा लेटर वेलॉसिटी, नंतरचा वेग. आणि U म्हणजे सुरुवातीचा वेग, इनिशियल वेलॉसिटी. आणि T म्हणजे द टाईम रिक्वायर्ड किंवा द टाईम टेकन, असं आहे. ह्या वेगातील जो बदल आहे V-U, आणि त्यांच्यातील जो बदल झालेला आहे, सुरुवातीचा वेग एवढा होता, नंतरचा वेग एवढा झाला. समजा सुरुवातीची गाडी आपल्यामध्ये चालू असताना 10 किलोमीटर प्रति तास, 10 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने जात आहे, आणि नंतर आपला गाडीचा स्पीड अचानक वाढवला आपण, नंतरचा स्पीड,
10 किलोमीटर पर आवर टू 80 किलोमीटर पर आवर, 10 किलोमीटर प्रति तास ते 80 किलोमीटर प्रति तास वाढवलं आपण. ओके, पण लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंद हे होत नाही, त्यालाही थोडासा कालावधी लागतो, बरोबर आहे की नाही. तो कालावधी हे आपण इथं लिहायचं. बऱ्याच गाड्यांचं स्पेसिफिकेशन देताना खाली दिलेलं असतं पहा स्टार्समध्ये. ओके, विदिन ए 4 सेकंद, 4 सेकंदामध्ये 60 किलोमीटरचं स्पीड पकडतं. ओके नाही, काही आता मोटरसायकलचं, काही कार्सचं स्पेसिफिकेशन हे देतात 4 सेकंदामध्ये, काही 5 सेकंदामध्ये. हे पिकअप आपण म्हणतो, ते पिकअप म्हणजेच ॲक्सलरेशन असतं. v मायनस यू डिवायडेड बाय टी. आणि ह्याचं मीटर पर सेकंद स्क्वेअर हे त्याचं युनिट असतं ॲक्सलरेशनचं. आणि वेलॉसिटीचं काय असतं, मीटर पर सेकंद. डिस्टन्स हे मीटरमध्ये, वेळ हे सेकंदामध्ये. आणि ॲक्सलरेशनचं हे मात्र मीटर पर सेकंद स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. ठीक आहे. ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असतं नेहमीच. ॲक्सलरेशन म्हणजे काय, आपण पाहिलं की गतीचा वेग हा एकसारखा वाढत जातो. ओके, पण प्रत्येक वेळा गतीचा वेग हा सारखाच नसतो. बऱ्याच वेळा आपल्याला वेग कमी करावं लागतं किंवा वेग शून्यावरती आणावं लागतं. सतत आपण कमी करत जातो, त्याला डिसलरेशन किंवा रिटार्डेशन म्हणतात. त्याला मराठीमध्ये मंदन असंही म्हटलं जातं. हे मात्र कसं असतं, निगेटिव्ह असतं. फॉर्म्युला तेच राहणार आहे, ए इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. ॲक्सलरेशनमध्ये काय असतं, सुरुवातीचा वेग कमी असतो, वेग वाढत जातो ना. सुरुवातीचा वेग कमी असतो आणि नंतरचा वेग हा वाढलेला असतो. पण मंदन किंवा निगेटिव्ह ऋण त्वरण ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, त्यामध्ये काय होतं, सुरुवातीचा वेग हा जास्त असतो आणि नंतरचा वेग हा कमी कमी होत जातो किंवा शून्य होतो. हे असं आहे. फॉर्म्युला तेच राहतं, युनिट तेच राहतं, फक्त डिसलरेशन किंवा रिटार्डेशन हे जे आहे ते निगेटिव्ह असतं आणि ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असतं. आपण थोडक्यात इथपर्यंत गेल्या पार्टमध्ये पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचं आपण पाहूया. त्याच्या पुढे आपण पाहूया. इक्वेशन्स ऑफ मोशन. इक्वेशन्स ऑफ मोशन ह्याला गतीची समीकरणे, न्यूटनच्या गतीविषयक समीकरणे, त्यांनी समीकरणे मांडल्यात. आता कशा पद्धतीने ते प्रूफ केलेलं आहेत ते ह्या ठिकाणी प्रूफ करून दाखवण्याची काही गरज किंवा काही आवश्यकता वाटत नाही. वाटलंच तर मी ते प्रूफ देखील करून दाखवू शकेन, पण दॅट डझंट नीडेड टू लर्न. म्हणून ह्या ठिकाणी त्या इक्वेशन्सवरून किंवा त्या समीकरणांच्या वरून जे फॉर्म्युलेज, समीकरण म्हणजेच ह्या ठिकाणी फॉर्म्युलेज आहेत, 3 समीकरणं त्यांनी मांडलेलं आहेत. ते समीकरण कोणकोणते आहेत हे आपण पाहूया. पहिलं समीकरण जे आहे ते व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही म्हणजे काय, नंतरचा वेग, त्याला लेटर वेलॉसिटी किंवा फायनल वेलॉसिटी असं म्हटलं जातं, अंतिम वेग किंवा नंतरचा वेग. यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीचा वेग. ए म्हणजे ॲक्सलरेशन, त्वरण. आणि टी म्हणजे टाईम. हे माहिती आहे आपल्याला. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय आहे, एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. एस बरोबर
यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. एस म्हणजे काय? वस्तूचं एकूण कापलेलं अंतर. हॉरिझॉन्टल असेल तर त्याला अंतर म्हटलं जातं. वर असेल, वर किंवा खाली असेल तर त्याला उंची म्हटलं जातं. उंचीला देखील एस एस लिहितात. खाली हॉरिझॉन्टल डिस्टन्सला डिस्प्लेसमेंटला देखील एस एस लिहितात. आहे पुन्हा इथं यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, टी म्हणजे टाईम, पुन्हा इथं ए म्हणजे ॲक्सलरेशन आणि पुन्हा टी म्हणजे टाईम. एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. हे झालं त्याचं सेकंड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. पुन्हा व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सलरेशन आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. हे असे इक्वेशन्स ऑफ मोशन. हे 3 इक्वेशन्स आहेत. परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न हे विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या 3 इक्वेशन्सवरूनच काढता येतात. अतिशय लक्षात ठेवण्यासारखे साधे आणि सोपे असे इक्वेशन्स आहेत. पुन्हा एकदा पहा, व्ही इक्वल टू यू प्लस ए टी हे फर्स्ट इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आणि थर्ड व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता पहा, ह्या तिन्ही इक्वेशन्समध्ये एक महत्त्वाचा घटक आहे ए. इथं ए आणि इथे पण ए आहे. प्रत्येक समीकरणामध्ये ए आहेच. आता हे ए म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, ॲक्सलरेशन. तुम्हाला माहीत आहे ए म्हणजेच ॲक्सलरेशन. ओके, आत्ताच आपण पाहिलं किंवा गेल्या पार्टमध्ये देखील, पार्ट 1मध्ये देखील आपण पाहिलं. स्मॉल ए म्हणजे ॲक्सलरेशन. प्रत्येक समीकरणात ॲक्सलरेशन ए हे आहे. ह्या ॲक्सलरेशनला कारणीभूत कोण असतो? आपण असतो. एक गाडी घेतला आपण, फॉर एक्झाम्पल मोटरसायकल घेतलं मी. मोटरसायकल मी चालवत आहे. सुरुवातीचा वेग, गाडी चालू करण्याअगोदर त्याचा वेग किती असतो? 0. गाडी चालू केलं, 10चं स्पीड, 20चं स्पीड, 30चं, 40चं, 50चं, 60चं, 80 चालू शकतात. हळूहळू आपण गाडीचा वेग वाढवत जातो. ॲक्सलरेशन माझ्या हातात असतं. ॲक्सलरेटर, थ्रॉटल कसं वाढवतो आपण. माझ्या कार जर चालवत असेल तर माझ्या पायात असतं ॲक्सलरेशन. इजंट इट? म्हणजे काय? ॲक्सलरेशन, ह्या ॲक्सलरेशनला कारणीभूत कोण असतो? आपण असतो, वैयक्तिक. रिटार्डेशन, ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असतं आणि रिटार्डेशन हे कसं असतं? निगेटिव्ह असतं. त्या रिटार्डेशनला देखील कोण कारणीभूत असतं? मीच, आपणच, तो मीच. कारण तुम्हाला गाडी ही थांबवायची असते. सिग्नल आहे, पुढे स्पीड ब्रेकर आहे, गाडीचा वेग हा कमी करताय, थ्रॉटल कमी करताय, ब्रेक लावताय. इजंट इट? रिटार्डेशनला देखील तुम्हीच कारणीभूत आहेत. म्हणजे काय? जेव्हा ह्या पृथ्वीच्या वर, when you are riding your vehicles on the face of the earth, पृथ्वीच्या ह्या वर, जमिनीवरती, फ्लोअरवरती आपण गाड्या चालवतो, तेव्हा ह्या पर्टिक्युलर एला कारणीभूत कोण असतं? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ए? दिस ए. वी आर सोलली रिस्पॉन्सिबल. ह्या एसाठी आपण पूर्णतः जबाबदार असतो. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे? इथंही आपणच कारणीभूत, इथंही आपणच कारणीभूत आणि इथंही आपणच कारणीभूत असतो. आता पहा, आपण कारणीभूत असतो म्हणजे दुसऱ्या पार्टला जर आपण पाहिलं, जर प्रत्येक, जसं आपण माहिती आहे, प्रत्येक कॉईनलाही 2 बाजू असतात. आता इथे हा डस्टर आहे तुमच्या पुढे. इकडचा फेस हा ब्लॅक आहे आणि इकडचा फेस हा येलोइश आहे. बरोबर आहे की नाही? 2 बाजू असतात.
इकडची बाजू आपण जर विचार केला आता आपण की ह्याला आपण कारणीभूत आहोत ॲक्सलरेशनला, पण इकडचं मग इकडची बाजूचा जर विचार केला मग आपण जर कारणीभूत नसेल तर अजून कोणीतरी असेल, बरोबर आहे की नाही. त्याला गुरुत्वीय त्वरण हा एक पुढचा कन्सेप्ट आहे. इथं आपण पाहिलं फक्त सिंपल त्वरण, पण नेक्स्ट आपण पाहणार आहोत गुरुत्वीय त्वरण. त्याला इंग्लिशमध्ये ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता पहा मित्रांनो, कोणतीही गोष्ट असते. आता माझ्या हातात ही वस्तू आहे, मी समजा वर फेकलं असं, वरच्या वरच गायब होईल का हे वस्तू? नाही होणार. पुन्हा काही वेळानंतर माझ्याकडे येणार किंवा पृथ्वीवरती खाली पडणार, जमिनीवरती खाली पडणार. हे जमिनीवरती खाली येतं, पडतं किंवा पुन्हा माझ्याकडे येतं, हे कशामुळे घडतं? त्याला कारणीभूत कोण असतं? ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. ग्रॅव्हिटी ही कारणीभूत असते. खालून वर फेकतो आपण, सुरुवातीचा वेग आपल्या हातातून निघताना प्रचंड वेग आपण त्याला देतो, पण जसजसं पदार्थ हा वर जातो, थोडंसं विचार करून पहा, पदार्थ हा जसजसं वर जातो तसतसं त्याचा वेग हा कमी 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 होत जातो. इथं माझ्या हातातून पदार्थ निसटला, वर जाताना स्पीड असते, पण जसजसं वर जातं तसतसा वेग हा कमी कमी होत जातो. पण असा एक पॉईंट येतो की त्या पॉईंटला पोहोचल्यानंतर त्या पदार्थाचा वेग हा 0 होतो, थांबतं. सुरुवातीला किंमत असते, इनिशियल वेलॉसिटी, जेव्हा पदार्थ हा खालून वर जातो, आणि फायनल जिथं टच होतं, एक असा एक पॉईंट येतो, तिथपर्यंत तिथं पोचेपर्यंत त्या पदार्थाचा वेग हा हळूहळू हळूहळू कमी होत जातो. आणि इथे फायनल डेस्टिनेशन पॉईंट किंवा त्या पॉईंटला मात्र फायनल वेलॉसिटी v किती असते? 0 असते. सुरुवातीला खालून वर जाताना सुरुवातीला किंमत असते आणि अंतिम वेग किती असते? फायनल वेलॉसिटी 0. आता तिथून वस्तू तिथेच थांबते का? नाही थांबत. फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबते तिथं, आपल्याला माहिती पण होत नाही तिथे. मग तिथून काय होतं? पदार्थ पुन्हा खाली यायला चालू होतं. खाली यायला चालू होते तेव्हा सुरुवातीचा वेग हा किती असतो? 0. तिथून खाली पडायची प्रक्रिया ही चालू होते. हळूहळू हळूहळू वेग वाढत जातो आणि पृथ्वीच्या खाली म्हणजे पृथ्वीवरती पडताना मात्र त्याचा वेग हा प्रचंड असतो. थोडक्यात ज्या वेगाने तो वर फेकला गेला त्याच वेगाने ते खाली येतं. लक्षात आलं? इथे आपण जर जमीन आपण पाहिलं, सुरुवातीचा वेग u वर गेलं, फायनल वेलॉसिटी 0 झालं. वरून खाली येताना u बरोबर 0 असतं आणि v बरोबर x असतं. इथं u बरोबर x, इथं v बरोबर x. x म्हणजे काय? व्हेरिएबल असतं, काहीतरी किंमत असते तिथे. हे समजलं? खालून वर जाताना, वरून खाली येताना. आता मला सांगा, खालून पदार्थ वर जाताना हळूहळू त्याचा वेग कमी होत जातो म्हणजे काय? तिथं मला सांगा, कोणीतरी तिथं ब्रेक दाबत असतो का? नाहीच. वर गेल्यानंतर त्याचा वेग हा पूर्णतः 0 होतो, म्हणजे तिथं काय पूर्णतः ब्रेक दाबलाय असं कोणी करतं का? तिथे कोणी कारणीभूत असतं का? नाही. किंवा वरून खाली येताना पहा, सुरुवातीला वेग हा त्याचा 0 असतो आणि नंतर त्याचा वेग हा वाढत 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 जातो, खाली येतो. खाली येताना प्रचंड त्याचा वेग येतो. हा जो वेगात बदल होतो, ॲक्सलरेशन म्हणजे काय? सुरुवातीलाच आपण पाहिलं, वेगात होणारा बदल म्हणजेच ॲक्सलरेशन.
द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाईम, म्हणजेच ॲक्सलरेशन. आता इथं पण ॲक्सलरेशन होतं, पण हा ॲक्सलरेशन होण्यासाठी हू इज द रिस्पॉन्सिबल? टोटली द ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरण. कारण पृथ्वीच्या पोटामध्ये गुरुत्वीय त्वरण कोणतीही वस्तू वरून खाली खेचण्याचं स्ट्रेंथ, अट्रॅक्शन, त्याला ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन म्हटलं जातं. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनमुळे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन तयार होतं तिथे. लक्षात येतं तुमच्या? इथे मात्र गुरुत्वीय त्वरण हे कार्य करतं. इथे आपण कार्य करतो. पाहिजे तेव्हा पाहिजे त्या मोमेंटला आपण गाडीचा वेग वाढवू शकतो, पाहिजे त्या मोमेंटला आपण गाडीचा वेग हा 0 करू शकतो. पण इथे मात्र तसं होत नाही. त्याला पर्टिक्युलर तेवढा वेळ हा लागतोच. ठीक आहे. आणि हे स्लो प्रोसेस आहे. ते कशामुळे होतं? हे ग्रॅव्हिटीमुळे. म्हणून तिथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनला आपण कारणीभूत नसतो, नेचरवरती डिपेंड असतं. आणि म्हणून ह्याला जी हे नाव आहे. त्याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हटलं जातं. आणि त्याची किंमत असते 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. जी गुरुत्वीय त्वरण, आणि ह्या जीची किंमत असते 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर ही असते. पृथ्वीवरती असताना ए घेतलं जातं, आणि जेव्हा पृथ्वीच्या वर असेल, वरून खालून वर जाताना की वरून खाली येताना, एच्या ठिकाणी इथेच काय येतं? एची जागा हे जी घेते. आणि सूत्र तेच राहणार आहेत. V इक्वल टू यू प्लस जी टी, एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. आता इथे प्लस आहे, प्लस आहे, प्लस आहे. प्लस केव्हा असतं? पदार्थ वरून खाली येताना, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असेल तेव्हा. सुरुवातीला निगेटिव्ह असतं. निगेटिव्ह म्हणजे खालून वर जाताना, आणि पॉझिटिव्ह म्हणजे वरून खाली येताना. समजतं का? पहा तुम्हाला. खालून वर जातं म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती कशी असते? वरून खाली खेचण्याचं. आणि पदार्थ आपण वर फेकतो म्हणजेच त्याच्या विरुद्ध दिशेत आपण कार्य करतो. बरोबर आहे की नाही? खालून वर जातो निगेटिव्ह, आणि वरून खाली येताना पॉझिटिव्ह. म्हणून पदार्थ जेव्हा खालून वर जातो तेव्हा सूत्र काय होतात? V इक्वल टू यू मायनस जी टी, एस इक्वल टू यू टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2GS. ही सूत्र तयार होतात. आणि ही जे सूत्र आहेत ते पदार्थ खालून वर जाताना. पण वरून खाली येताना मात्र V इक्वल टू यू प्लस जी टी, प्लस काय येतं? गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दिशेतच कार्य होतं. दिशा तुम्हाला पुन्हा लक्षात येतं का? पहा, डायरेक्शन तिथं आहे. ते डायरेक्शन मॅटर करतं. वरून खाली येताना मात्र जीची किंमत ही पॉझिटिव्ह होते. समजलं? त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह येते. ह्याला गुरुत्वीय त्वरण किंवा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन असं म्हटलं जातं. समजलं? हे हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. जर तुमच्या लक्षात आलं तर आपण पुढे जाऊया. इक्वेशन्स. हे इक्वेशन्स 3 ह्या प्रकारे असतात. एचे आणि गुरुत्वीय त्वरण, एच्या ठिकाणी जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, आणि त्याची किंमत असते 9.81. राईट? ठीक आहे. ह्यानंतर आपण पुढे पाहूया मोमेंटम. आता हा मोमेंटम, त्याला मराठीमध्ये संवेग असं म्हटलं जातं. लिहितो मी इथं मोमेंटम. मराठीमध्ये त्याला
संवेग असं म्हटलं जातं. आणि ह्या संवेगाचं काय सूत्र आहे? वस्तुमान गुणिले वेग. वस्तुमान ह्याला एम, वेगला व्ही असं म्हटलेलं आहे. एम म्हणजे काय? मास, आणि व्ही फॉर वेलॉसिटी. मोमेंटम एम इंटू व्ही. सिंपल सूत्र आहे. बऱ्याच वेळा परीक्षेत याच्यावरचे प्रश्न असतात. एम 20 किलोग्राम आहे आणि वेलॉसिटी हे 5 मीटर पर सेकंद, तर त्याचं संवेग किती? अतिशय सिंपल आहे. 20 गुणिले 5 100. 100 हे त्याचं संवेग असेल, मोमेंटम असेल. अतिशय सिंपल आणि साधं. त्यानंतर फोर्स एफ इक्वल टू एम इंटू ए. एफ इक्वल टू एम इंटू ए. फोर्स मास इंटू ॲक्सलरेशन. आता पहा, ह्याच्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या. लेफ्ट साईड आणि राईट साईड. तुम्हाला एक समजण्यासाठी साधं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आपल्या घरात प्रत्येकांच्या लहान मुलं असतात. त्या लहान मुलांना आपण गार्डनमध्ये घेऊन जातो, बगीचेमध्ये फिरवायला. ओके. ती लहान मुलं असतात, लांब जातात आणि आपल्याकडे पळत येतात. आपण थांबलेलो असतो ह्या प्रकारे, राईट. ती मुलं आपल्याकडे पळत येतात, जोरात पळत येतात, आणि त्या मुलांना आपण पकडण्यासाठी, अडवण्यासाठी आपले हात पसरतो आणि आपण थोडासा स्टन्स घेतो. एक पाय पुढे घेतो, एक पाय मागे लावतो आणि आपण थोडंसं पुढच्या बाजूला झुकतो आपण. बरोबर आहे की नाही? स्टन्स घेतो. म्हणजेच काय? एफ आपण तयार करतो. एम त्या मुलाचं वस्तुमान, त्या मुलाचं वजन किती आहे आणि तो कोणत्या त्वरणाने, कोणत्या ॲक्सलरेशनने तो येतो, किती स्पीडने पळत येतो आहे. बरोबर आहे की नाही? सुरुवातीचं हळूहळू, सुरुवातीचा वेग त्याचा कमी असतं, पण नंतर आपल्यापर्यंत जेव्हा पोचतो तेव्हा त्याचा वेग हा खूप वाढलेला असतो. म्हणजेच त्याचं ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह होतं. ह्या दोन्हींचा गुणाकार केला तर त्याला अडवण्यासाठी आपण स्टान्स घेतो, आपले हात पसरतो, आपले पाय एक पुढे एक मागे घेऊन आपण झुकतो आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षात? एफ दोन्हीही इक्वल असेल तर वस्तू जागेवरती थांबतात. पण ह्यात जर थोडं गडबड झाली, आता पहा, ह्याच ठिकाणी, ह्याच एक्झाम्पलमध्ये आपण पाहूयात. तुम्ही थांबलात, समजा माझ्यासारखा एक व्यक्ती इथं थांबला आहे आणि समोरून 2 मुलं, ज्यांचे वजन, एक एक्झाम्पलसाठी आपण घेऊया, 80 किलोचे 2 मुलं आहेत आणि ते प्रचंड वेगाने माझ्याकडे पळत आहेत. मी कितीही चांगलं स्टन्स घेतला, कितीही मोठे हात पसरून थांबलो, मी त्यांना अडवू शकेन का? नाही. काय होईल तिथे? ते येऊन माझ्यावरती आदळतील आणि मी पडेन आणि तेही माझ्यावरती पडतील. बरोबर आहे की नाही? एफ तिथे कमी झाला, एम ए तिथे जास्त झाला, राईट. म्हणून हे दोन्हीही इक्वल जेव्हा असतात तेव्हाच हे दोन्हींच्यामध्ये स्टॅबिलिटी येते. एफ इक्वल टू एम इंटू ए. एफ म्हणजे फोर्स, एम म्हणजे काय? मास, वस्तुमान, आणि ए म्हणजे ॲक्सलरेशन. आलं लक्षात हे? त्यानंतर आपण पुढे पाहूया. न्यूटनचे गतिविषयक नियम. न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स
लॉज ऑफ मोशन. ह्याच्यात 3 नियम आहेत, 1, 2 आणि 3. न्यूटनचे गतिविषयक नियम. परीक्षेत बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारतात. पूर्वी रायटिंगमध्ये असायचे न्यूटनचे 3 नियम लिहा, मग तेव्हा ते 3 नियम आपण लिहून काढायचो. पण आता तसं नाही राहिलं. आता तुम्हाला एक्सप्लेन करतील असं असं आहे, मग हा न्यूटनचा कोणता नियम आहे तो सांगा, ओळखा. मग हे आपल्याला माहिती पाहिजे. न्यूटनचा पहिला नियम काय सांगतोय, दुसरा नियम काय सांगतोय, तिसरा नियम काय सांगतोय, हे आपल्याला माहिती पाहिजे. पहिला नियम जो आहे तो जडत्वाचा नियम आहे. जडत्व, त्याला इनर्शिया म्हणतो आपण. द न्यूटन फर्स्ट लॉ इज डिपेंड्स ऑन द इनर्शिया. न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो कशावरती अवलंबून आहे, जडत्वावरती अवलंबून आहे. पाहूया आपण नेमके नियम कोणकोणते आहेत. सेकंड, संवेग बदलाचा नियम असा आहे. संवेग बदल ह्याच्यावरती अवलंबून आहे. संवेग म्हणजे काय लिहिलं आपण, m × v, मास × वेलॉसिटी. त्या संवेगात जो बदल होतो त्या बदलावरती हा नियम आहे. आणि थर्ड, क्रिया प्रतिक्रिया. ह्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असं म्हणतात. आणि ह्याला ॲक्शन अँड रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. आता पहा, हे तिन्ही नियम जरा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय फारसे अवघड असे काही नियम नाही. ह्या ठिकाणी पहिला जो नियम आहे तो नियम काय सांगतं, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. बाह्य बल. जडत्व म्हणजे काय, पदार्थाची स्थिती असते. कोणताही पदार्थ घ्या, निर्जीव वस्तू. एक आपण कार घेऊया आपण. ओके, आत्ता फॉर राईट नाव ही कोणत्या कंडिशनमध्ये आहे, रेस्ट पोझिशनला आहे, स्थिर स्थितीत. आता ही कुठे आहे, माझ्या घरात आहे. माझ्या घराच्या दारात आहे ही गाडी, माझ्या घराच्या दारात आहे. पण मला पुण्याला जायचं आहे. काय करावं लागेल, मला गाडी स्टार्ट करावी लागेल, ॲक्सेलरेटर दाबावं लागेल, तेव्हा गाडी ही चालू होते आणि मग गाडी पळायला लागेल. आणि मग कंटिन्यू प्रवास हा चालू राहील, गाडी ही पळत राहील. ॲक्सेलरेशन, कधी रिटार्डेशन, कधी ॲक्सेलरेशन, कधी रिटार्डेशन, कधी ॲक्सेलरेशन, हे प्रोसेसेस कंटिन्यू चालत राहील. आणि एक वेळ अशी येईल की काही किलोमीटर अंतर धावल्यानंतर मला पुण्याला जायचं आहे. जवळपास इथून सोलापूरपासून पुण्यापर्यंतचं अंतर किती आहे, 250 किलोमीटर आपण धरूया. मग इथे आपण फायनल इथे आपण पोहोचू. ओके, पुण्याला आपण पोहोचला, इथून निघालो. पण इथं मध्ये काय झालं, हे मोशन, बरोबर की नाही.
हे मोशनसाठी कारणीभूत कोण आहे? एक्सटर्नल फोर्स आहे, लक्षात घ्या. एक्सटर्नल फोर्स. आपण थ्रॉटल दाबतो, पायात असेल पायात दाबतो, हातात असेल तर हातात. एक्सटर्नल फोर्स. एखादी वस्तू इथं आहे, समजा एक दगड आहे, खडक आहे, आपण टेबलवरती ठेवला आहे, तिथेच राहील ते. उद्या येऊन पहा, त्या टेबलावरती तिथेच पडलेलं असेल. 10 वर्षांतर येऊन पहा, तिथेच पडलेलं असेल. जोपर्यंत मी त्या खडकाला किंवा तो दगड असेल छोटासा, त्याला मी पकडणार नाही, उचलणार नाही आणि जाऊन दुसरीकडे ठेवणार नाही, तोपर्यंत ती वस्तू आहे त्या ठिकाणीच राहील, आहे त्या स्थितीतच राहील. हे जडत्वाचा नियम आहे. आणि एखादी वस्तू फिरत असेल, एखादी वस्तू चलनमध्ये असेल, मोशनमध्ये असेल, त्याला थांबवायचं आहे, त्याच्या स्थितीत रूपांतर करायचं आहे. त्यासाठी देखील बाह्य बलच लागतं. आलं लक्षात? एक्सटर्नल फोर्स ह्याच्याशिवाय त्याच्या बदल घडवता येणं शक्य नाही. हे न्यूटनचा पहिला नियम आहे. लक्षात आलं का? पहा, सेकंड, संवेग बदलाचा नियम. त्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. जो आपण फोर्स लावतोय त्याच्या प्रपोर्शनमध्ये, त्याच्या प्रमाणात संवेगात बदल होतो. ओके. अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. छोटंच मी एक्झाम्पल सांगतो. या ठिकाणी हा रोड आहे, इथे एक सायकल चाललेला आहे. ओके. सायकल चाललेला आणि पाठीमागून एक मोटरसायकल, समजा बुलेट आहे. ठीक आहे. ह्या बुलेटवाला येऊन ह्याला धडक मारलं, ॲक्सिडेंट झालं, राईट. पाठीमागून हा बुलेट आहे, बुलेट मोटरसायकल, आणि हे काय झालं? फक्त सायकल आहे, बायसिकल. हा बुलेटवाला हा सायकलला पाठीमागून धडक मारलं जोरात. काय होणार आहे? धडक मारले की तिथे संवेग तयार होणार आहे. ओके ना. संवेग म्हणजेच काय? एम इंटू व्ही. ह्याचा वेग हा जास्त असणार सायकलच्या मानाने बुलेटचा, आणि वस्तुमान ह्या सायकलच्या मानाने बुलेटचं वस्तुमान वजन हे जास्त असणार आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे इथे संवेग तयार होईल. आणि डायरेक्शन कसं असेल पहा, ह्या सायकलच्या संवेगामध्ये बदल होईल. सायकल हा लो स्पीडमध्ये चालू आहे आपल्या गतीने. जेव्हा पाठीमागे येऊन त्याला इम्पॅक्ट दिलं, धडक दिलं जातं, तेव्हा ह्याच्या संवेगात बदल होतो. एम इंटू व्ही. सुरुवातीचा वेग समजा 10 किलोमीटर प्रति तास असेल. ह्या बुलेटने येऊन जेव्हा त्याला धडक मारेल तेव्हा 10 किलोमीटरचं 40 किलोमीटर प्रति तास वेग वाढेल. आणि डायरेक्शन कोणतं डायरेक्शन असेल? ज्या डायरेक्शनने बुलेट येऊन त्याला धडक मारलेलं आहे, सेम डायरेक्शनने, राईट, माझ्या लेफ्ट टू राईट, त्याच डायरेक्शनने सायकल पुढे जाईल. बरोबर आहे की नाही? आता ह्याच एक्झाम्पलमध्ये मी अजून इथे ह्या बुलेटच्या ठिकाणी मी एक कार आणलं. ठीक आहे. ड्रॉइंग माझं काय तेवढं चांगलं नाही, पण समजून घ्या. ठीक आहे. हे बुलेट नाही, हे काय आहे? कार आहे.
ह्या कारने ह्याला डॅश मारलं, काय होणार आहे? कारचं वस्तुमान आणि ह्याचा वेग कशावरती येऊन धडकेल? सायकलवरती येऊन धडकेल. त्यामुळे सायकलमध्ये पूर्वीच्या मानाने, पूर्वी बुलेट होतं तेव्हा जे संवेग तयार झालेलं असतं त्या संवेगापेक्षा कारने जेव्हा धडक मारेल ह्याच्यावर तेव्हा निर्माण होणारा संवेग हा जास्त असणार आहे, ऑब्वियसली. बरोबर आहे की नाही? जो इम्पॅक्ट त्याच्यावरती पडणार आहे त्याचा त्यावरती कार्य करत असतं. म्हणून कारमुळे ह्या सायकलमध्ये निर्माण झालेले संवेग हे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बुलेटने निर्माण झालेलं संवेग ह्याच्यापेक्षा जास्तच आहे. समजलं हे? ह्या प्रकारे. आता लास्ट एक पाहूया ह्याचं, क्रिया आणि प्रतिक्रिया, न्यूटनचा तिसरा नियम. ॲक्शन वर्सेस ॲक्शन अँड रिॲक्शन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स, हे असं म्हटलेलं आहे. प्रत्येक क्रियाला तेवढ्याच प्रमाणात प्रतिक्रियाही मिळते. आपण एक बॉल घेतला, रबरी बॉल, जोरात भिंतीवरती तुम्ही आदळा, ते बॉल पुन्हा तुमच्या हातात येईल. जाताना तुम्ही जोरात दरवाजा ढकला, ते पुन्हा त्याच फोर्सने, त्याच वेलॉसिटीने आपल्याकडे येईल. बरोबर आहे की नाही? आणि हाच सिद्धांत वापरून जेट एअरप्लेन्स म्हणजे जे विमान आहेत, रॉकेट्स आहेत, ह्यांचं लॉन्चिंग हे होतं. आज आपण बरेच लॉन्च पॅड्स पाहतो. आपण खाली तमिळनाडूमध्ये नासामध्ये आपण पाहतो आहे, तिथे जे लॉन्चिंग पॅड्स आहेत त्या लॉन्चिंग पॅड्सवरून रॉकेट्स हे उडवलं जातात वर. ते उडवताना प्रचंड खाली स्फोट तयार केलं जातं आणि त्या स्फोटामुळे रॉकेटला लिफ्ट मिळतं आणि त्या लिफ्टमुळे ते वर फेकलं जातं आणि त्याच्या पाठीमागून जे जेट्स निघतात, बाहेर पडतात, ते जेट्स काय करतात? वातावरणाच्या हवेवरती, वातावरणात जी काय हवा असते त्याच्यावरती प्रचंड दाब देतं आणि त्या दाबामुळे त्याला पुशबॅक मिळतं आणि त्या पुशबॅकमुळे ते वेगात पुढे जातात. हे असं आहे ॲक्शन आणि रिॲक्शन. आणि याच्यात लास्ट एक पॉईंट राहिला, तो पण आपण पॉईंट घेऊया. म्हणजे पुढच्या वेळेस आपण त्याचे काही कॅल्क्युलेशन्स आपण पाहूया. हे अशा प्रकारे हे न्यूटनचे 3 नियम आहेत. पुढचं लास्ट जो आहे तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. त्याला संवेग अक्षय्यतेचा नियम असं म्हटलं जातं. वेन 2 or more bodies collide on each other, the total momentum before collision and the total momentum after collision are equal. हे असं आहे. म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक बॉडी, आता ह्या ठिकाणी आपण 2 बॉडीज आपण पाहूया, ए आणि बी लांब आहेत. ह्याचं MA वस्तुमान आणि ह्याचं काय आहे? MB हे वस्तुमान आहे. ह्याचं सुरुवातीचं वेग UA, ह्याचं सुरुवातीचा वेग हा काय आहे? UB. ह्या दोन्ही डायरेक्शन्स, ह्या डायरेक्शनमध्ये जातं आहे आणि हे ह्या डायरेक्शनमध्ये येतं. काय होणार आहे? काही वेळानंतर हे दोन्ही एकमेकांच्यावरती येऊन आदळणार आहेत. ओके, हे ए आणि हे बी. बरोबर आहे की नाही? जेव्हा हे दोन्ही एकमेकांच्यावरती येऊन क्रॅश होतील, जेव्हा हे दोन्ही एकमेकांच्यावर येऊन कोलाईड होतील, आदळतील, तेव्हाचा नंतरचा संवेग हा काय असणार आहे? ह्याचं MA, ह्याचं MB वस्तुमान सेमच राहणार आहे, पण ह्याचं VA वेलॉसिटी आणि ह्याचं VB. आणि संवेग म्हणजे काय आपण पाहिलं? संवेग बरोबर
एम इंटू व्ही, वस्तुमान गुणिले वेग असा आहे. सुरुवातीचा संवेग एम ए यू ए प्लस एम बी यू बी इक्वल टू, आता हे इक्वल टूच्या खाली मी इथं लिहितो एम ए व्ही ए प्लस एम बी व्ही बी. हे दोन्हीही कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. दोन्हीही सारखे असणार. एकमेकांच्यावर आदळण्यापूर्वीचा हा एकूण संवेग असणार आहे. इथे दोनच आपण बॉडीज दाखवलेत आणि आदळल्यानंतरचा संवेग, होणारा संवेग एम ए व्ही ए आणि एम बी व्ही बी, ह्या दोन्हींचं ॲडिशन आणि ह्या दोन्हींचं ॲडिशन, हे दोन्हीही इक्वल असणार आहेत. ह्याला संवेग अक्षयतेचा नियम असं म्हणतात. जेव्हा दोन किंवा अधिक वस्तू एकमेकांच्यावरती आदळतात तेव्हा आदळण्यापूर्वीचा एकूण संवेग आणि आदळल्यानंतरचा होणारा एकूण संवेग हे दोन्हीही समान असतात. हे म्हणजेच संवेग अक्षयतेचा नियम. ठीक आहे मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. ह्या पार्ट 2मध्ये आपण पूर्ण त्याचं जे काही थेअरी आहे ते सर्व थेअरी कवर केलेलं आहे. पार्ट 3 पण आपण घेऊया. ह्याच्यामध्ये साधे जे काही कॅल्क्युलेशन्स असतात ते कॅल्क्युलेशन्स आपण पुढच्या पार्टमध्ये आपण पाहूया. पण तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी जे काय आपण पाहिलेलं आहे ते सर्व थोडंसं मेमोराईज करा. पार्ट 1 आणि पार्ट 2. लवकरच मी पार्ट 3 पण घेऊन येतो आहे. ह्याच्या स्पीड आणि वेलॉसिटी ह्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन्स असतील. तोपर्यंत तुम्ही ह्याचं थोडंसं मेमोराईज करा, अभ्यास करा. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या ह्या रेडिस चॅनलवरती जे कोण अजून सबस्क्राईब केलं नसतील त्यांनी त्वरित सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जे आहे बटन, तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला पुढचे सर्व लेसन्स आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. नमस्ते.